नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। पुशेगावसह जिल्ह्यातील औद्योगिकरणाचा प्रश्न मार्गी लागणार, आमदार शशिकांत शिंदे यांच्या लक्षवेधीवर उद्योगमंत्र्यांची ग्वाही। खटाव तालुक्यातील पुशेगाव नेडळ परिसरातील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले। आमदार शशिकांत शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्या दिवशी सोमवारी दुपारी 3 वाजता मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी सातारा जिल्ह्यातील औद्योगिकरण आणि कारखानदारी याविषयी भाष्य केले। शिरवळ आणि साताऱ्यातील IT हब, महाराष्ट्र स्कूटर्स या बंद पडलेल्या कंपन्यांची जागा नवीन कंपन्यांना देण्याविषयी सकारात्मकता दर्शवली। खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देण्याची ही ग्वाही त्यांनी दिली। आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील बेरोजगारीच्या प्रश्नाची दाहकता मला जाणवली होती। रोजगारासाठी जिल्ह्यातील हजारो युवकांना परजिल्ह्यात जावे लागते, ही बाब सातत्याने खटकत होती। मी औद्योगिकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। अधिवेशनात याबाबत लक्षवेधी मांडताना मी खटाव तालुक्यातील पुशेगाव नेडळ परिसरातील औद्योगिक वसाहत मंजूर असून सर्वेक्षण झाले आहे, पाणीही आरक्षित करण्यात आले आहे, त्यामुळे सदर MIDCचा प्रश्न त्वरित निकाली काढावा अशी मागणी केली। शिरवळ सातारा परिसरात IT हब विकसित करण्यात यावा, त्यासाठी जागा आरक्षित करावी अशीही मागणी केली। महाराष्ट्र स्कूटर्स ही कंपनी बंद पडून अनेक वर्ष झाली आहे। या जागा कायदेशीर बाबींची पूर्तता करून इतर नवीन कंपन्यांना द्यावी, तसेच केसुर्डी येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला त्वरित द्यावा अशी मागणी केली। लक्षवेधीवर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सर्वच प्रश्नांबाबत सकारात्मकता दाखवली। पुशेगाव MIDCची स्थळ पाहणी झाली असून पुढील कार्यवाही त्वरित केली जाईल। केसुर्डी येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचा नियमानुसार मोबदला दिला जाईल। महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीची जागा कायदेशीर बाबी पूर्ण करून नवीन कंपन्यांना देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल। शिरवळ आणि सातारा परिसरात IT हब विकसित करण्याची मागणी करून जागा आरक्षित करण्याची ग्वाही उद्योगमंत्र्यांनी दिली असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले। मंत्री महोदय, मी आपल्याला फक्त 2-3 प्रश्न विचारणार आहे आणि आपण कार्यक्षम आहात। एकच, आपल्याला माहिती आहे की पुशेगावची MIDC 2014-16 पासून या ठिकाणी मंजूर झाली, पाणी सुद्धा आरक्षित झालेलं आहे, परंतु सर्वेक्षण होऊन 10,000 एकर जागा ॲक्विजिशन झाली, अजून झालेलं नाही। दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र स्कूटर्स ही बंद पडलेली आणि साताऱ्यामध्ये आता डेव्हलपमेंट व्हावी अशा लोकांची आणि तरुणांची इच्छा आहे। तर महाराष्ट्र स्कूटर ती जागा ताब्यात घेऊन तिथं नवीन इंडस्ट्रीसाठी आपण एखाद्या प्रकारचा प्रकल्प आणणार का? तिसरा प्रश्न असा आहे की IT हब शिरवळ पुण्यापर्यंत आलेला आहे, शिरवळ पुण्यापासून जवळ आहे, तर IT हब साठी अशा प्रकारचा IT हब आपण शिरवळ परिसरामध्ये निर्माण करणार आहात का? पुशेगावची स्थळ पाहणी झालेली आहे आणि त्याच्यावर देखील तात्काळ आम्ही कार्यवाही करतोय, ती देखील MIDC आम्ही करणार आहोत। डॉक्टर्स डे दिवशीच कोरेगावात आरोग्य विभागाच्या कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे भर पावसात धरणे आंदोलन। कोरेगाव तालुक्यात अनधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, क्लिनिक्सवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी डॉक्टर्स डे दिवशी म्हणजेच दिनांक 1 जुलै 2024 रोजी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी कोरेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर सकाळी 9:15 वाजल्यापासून सायंकाळी 6:45 वाजेपर्यंत भरपावसात धरणे आंदोलन केले। दिवसभरात कोणताही तोडगा न निघाल्याने मंगळवारी देखील आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सुतार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। हॉस्पिटल पंढरी म्हणून कोरेगाव तालुक्याचा देशपातळीवर नावलौकिक आहे। कोरेगाव शहर आणि तालुक्यातील सातारोड, आंबवडे समोर वाघोली, वाठार स्टेशन, पिंपोडे बुद्रुक, सोनके, कनेरखेड, चिमणगाव, रहमतपूर, वाठार किरोली, तारगाव, आपशिंगे, साप, एकंबे, पिंपरी, निगडी, सासुर्वे, शिरंबे, दामनेर आदी प्रमुख गावांसह खेडेपाड्यातील अनेक गावांमध्ये गेले काही वर्षांपासून अनधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। हॉस्पिटल्स व क्लिनिक्सची कोणतीही शासकीय परवानगी न घेता बोर्ड लावून कामकाज सुरू ठेवले जात असून हजारो रुग्णांच्या आरोग्याशी दररोज खेळले जात आहे, असा आरोप सुतार यांनी केला आहे। ग्रामीण भागात अनेकांनी हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स थाटले आहेत, तेथे ते प्रॅक्टिस करत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे माहिती अधिकार कार्यकर्ता या नात्याने आलेल्या आहेत, असे निदर्शनास आणून देत सुतार यांनी आरोग्य विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे सांगितले। कोरेगाव तालुक्यात दवाखाने, क्लिनिक्स तपासणीबाबत कोणतीही मोहीम राबविण्यात आलेली नाही।
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून साथीचे रोग पसरण्यास सुरुवात होणार आहे. वातावरण बदलल्याने रुग्णांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात अनधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच फावणार आहे. सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याशी हेळसांड होऊ नये, एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव जाऊ नये यासाठी आंदोलन करत असल्याचे सुतार यांनी स्पष्ट केले. दरम्यान दिवसभरात विविध पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सुतार यांना पाठिंबा दर्शवला आहे. दत्तात्रय सुतार प्रांताधिकाऱ्यांना दिनांक 14 जूनला निवेदन सादर केले होते की कोरेगाव तालुक्यातील सर्व हॉस्पिटल्स, क्लिनिक, दवाखाने यांच्या तपासण्या करण्यासाठी जी समिती नेमायची असते ती समिती नेमून संबंधितांच्या चौकशा करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने निवेदन दिले असता त्यांनी आज अखेर मला कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही, कुठलीही सूचना दिली नाही. पण धरणं आंदोलन केलं आहे. तिथं कुठलाही अधिकारी, कुठलं पोलीस किंवा कुठलाही कर्मचारी किंवा प्रांताधिकारी यांच्या वतीनं कुणीही मला माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. दिवसात जर समिती स्थापन करून केलेल्या कारवाईची पूर्ण माहिती मला जर दिली नाही तर मी आत्मदहनाचा आंदोलनाचं निवेदन तुम्हाला देणार आहे. कोरेगाव पंचायत समिती कार्यालयात कृषी दिन साजरा. तालुक्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवारी दुपारी 3 वाजता पंचायत समितीमध्ये कृषी दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक गट विकास अधिकारी लालासाहेब गावडे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंता रेहाना मुल्ला, कृषी अधिकारी हेमांगी शेडगे, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव, मंडल कृषी अधिकारी सुनील घनवट तसेच पंचायत समिती कृषी विभागाचे विस्तार अधिकारी संजय बर्गे, साफिया मुल्ला, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संजय कुमार बाचल, सपना जाधव, बबनराव ढेंबरे, शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी वनिता मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सुप्रिया चव्हाण म्हणाल्या, आजच्या काळामध्ये शेतीला महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक आहे. आधुनिक शेतीची कास धरावी. प्रशासन पूर्णतः शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. विविध योजना प्रभावीपणे राबवण्याचा आटोकाट प्रयत्न प्रशासन करत आहे. शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि सातत्याने पंचायत समिती आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या कृषी विभागाशी संपर्कात राहावे असे आवाहन केले. ज्ञानदेव जाधव म्हणाले, विविध योजनांची माहिती सातत्याने विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा त्यासाठीची पूर्णतः माहिती कृषी विभागामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी त्याबाबत संपर्क साधावा. सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी वसंतराव नाईक यांचे जीवन व कार्य या विषयावर मनोगत व्यक्त करताना सांगितले की राज्यात कृषी विद्यापीठे स्थापन करणारे, विविध औषधिक केंद्र स्थापन करणारे आणि शेतकऱ्यांसाठी जीवनभर आत्मीयतेने कार्य करणारे वसंतराव नाईक हे महान व्यक्तिमत्व होते. तब्बल 12 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविताना त्यांनी कापूस एकाधिकार योजना, पाणी अडवा, पाणी जिरवा अशा अनेक पथदर्शी योजना राबवल्या. शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावेल याची सातत्याने काळजी केली. हरित क्रांती घडवून आणली. 1965 मध्ये अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी संपूर्ण राज्याला दिशा देऊन सक्रिय कार्य केले. त्यांचे कार्य अद्वितीय आहे. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला हे देखील त्यांचे कार्य महान आहे. या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने कैलासवासी नाईक यांना अभिवादन करावयाचे असेल तर शेतीबाबत नवीन पिढीमध्ये गोडी वाढावी. शेतीपासून दूर जाणारा तरुण वर्ग पुन्हा शेतीकडे वळावा हे या क्षेत्रातील जाणकारांचे एक अर्थाने कर्तव्य आहे. त्यातच खरे समाधान लाभेल. रहमतपूरचे प्रगतशील शेतकरी अरुण माने यांनी सेंद्रिय शेतीविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्वारी पीक स्पर्धेतील विजेते शिरडोनचे सतीश बर्गे, सोनके येथील विठ्ठल धुमाळ आणि गोळेवाडी येथील तानाजी घोरपडे यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कृषी सहाय्यक सुनील निकम यांनी सूत्रसंचालन केले. कृषी अधिकारी हेमांगी शेडगे यांनी आभार मानले. कोरेगाव रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीसह प्लॅटफॉर्म व पादचारी पुलाचे काम रडतखडत सुरू. पुणे मुंबईसह उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास. कोरेगाव ते सातारा दरम्यान दुहेरी रेल्वे मार्ग सुरू होऊन जवळपास 2 वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र रेल्वे मार्गावरील प्लॅटफॉर्म, पादचारी पुलासह स्थानकाचे काम अजूनही रेंगाळले आहे. त्यामुळे पुणे मुंबईसह उत्तरेकडील राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने याबाबत तात्काळ पावले न उचलल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे कोरेगाव तालुका उपाध्यक्ष श्रुतीन चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी 5 वाजता नमूद केले आहे. त्यांनी याविषयी रेल्वे प्रशासनाला इशारा दिला आहे. बहुचर्चित अशी अनेक दिवसांची प्रतीक्षा असलेली पुणे मिरज दुहेरी रेल्वे मार्गावर टप्प्याटप्प्याने का होईना रेल्वे सेवा अखेर सुरू झाली आहे. मात्र अद्यापही या मार्गावरील महत्त्वपूर्ण आणि तालुका मुख्यालय असलेल्या कोरेगाव स्थानकाचे काम अद्याप अपूर्ण आहे. पुणे मिरज रेल्वे मार्गावरील कोरेगाव हे अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे. मात्र या स्थानकाचे काम मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अगदीच धीम्या गतीने सुरू आहे. कोरेगावसह खटाव आणि मान तालुक्यात चाकरमानी विद्यार्थी पुणे, मुंबई व नवी मुंबई परिसरात शिक्षण, नोकरी, धंद्यानिमित्त ये जा करतात. मात्र जवळपास 2 वर्षापासून रडतखडत काम सुरू आहे. कोरेगाव स्थानकाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकांची कामे सुरू करण्यात आलेली होती, ती पूर्णत्वास गेली आहेत. ही स्थानके रेल्वे प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र कोरेगावातील स्थानकाचे काम अद्याप सुरूच आहे. या रेल्वे स्थानकात अजूनही मुख्य स्थानक इमारत, प्लॅटफॉर्म क्रमांक 2 व 3 व फूट ओव्हरब्रिज यासह इतर बरीच कामे अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर स्थानकाचे काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात येत आहे. पुणे मुंबई शहर उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेसाठी तयार करण्यात आलेला बहुप्रतीक्षित प्लॅटफॉर्म वर्षाअखेरीस प्रवाशांच्या सेवेत येणे अपेक्षित होते. मात्र जून महिना सुरू झाला तरी या प्लॅटफॉर्म बांधून तयार आहे. त्यावरील शेड मात्र अद्याप तयार झालेले नाही. त्याचा कोणताही पत्ता नाही. त्यामुळे प्रवाशांना ऊन, वारा आणि पावसात या प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागत आहे. नवीन पादचारी पुलाचे काम गेले 6 महिन्यांपासून सुरू आहे. सध्या या पुलाचे काम मध्यम गतीने चालू असून त्याचा वेग वाढवण्याची गरज आहे. हा नवीन पूल पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभराचा वेळ लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन पादचारी पूल झाल्यानंतर त्याचा रेल्वे प्रवाशांना व शहरातील नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर गेले अनेक वर्षांची रेल्वे प्रवाशांची पुलाची मागणी पूर्ण होणार आहे. नमस्कार, मी श्रुतीन चव्हाण, राहणार एकंबे. कोरेगाव स्थानकावरील इमारतीचे काम असेल, प्लॅटफॉर्मचे काम असेल, तसेच पादचारी पुलाचे काम असेल, हे बरेच दिवस झालं का आज काम सुरू आहे. तसं बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकावरील बऱ्याच रेल्वे स्थानकावरील कामे आज सुरू आहेत. परंतु आज त्यांची परिस्थिती बघितली तर आज बऱ्यापैकी त्यांचे काम आहे पूर्णत्वास त्यांनी नेलेलं आहे. परंतु आज रेल्वे आपल्या कोरेगाव तालुक्यातील रेल्वे स्थानकावरील जर काम आपण आज बघितलं तर हे फार रेंगळत काम सुरू आहे. वर्ष झालं आज यांचे काम सुरू आहे. परंतु या कामामुळे आज या प्रवाशांना भरपूर त्रास होत आहे. त्यावर हे काम आज पूर्ण करा, जेणेकरून या आमच्या प्रवाशांना याचा त्रास होणार नाही.